ग्रँडमास्टर 13चं मनोगत व्यक्त होत आहे. जे ग्रँडमास्टर 13 मध्ये आहेत त्यांनी पण यायचं आहे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. तशी आता कालपासून आपली सगळ्यांची एकमेकाची ओळख झालेली आहे. वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. पण माझी ह्याच्या अगोदरची वेगळी ओळख आर्ट ऑफ लिव्हिंगची टीचर अशी आहे. मी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेबरोबर गेली 15 वर्ष जोडलेली आहे. गेली 15 वर्ष मी आर्ट ऑफ लिव्हिंगची प्रशिक्षक म्हणून काम करते आणि त्याच्या अगोदर एक 5 वर्ष आर्ट ऑफ लिव्हिंगची स्वयंसेवक म्हणून मी काम करत आहे. म्हणजे आणि पूर्वीपासून अध्यात्माची आवड असल्यामुळं आणि घरातील जसं वातावरण असल्यामुळं माझा सायन्स बरोबर अध्यात्मावर पण तेवढाच विश्वास आहे आणि त्याच्या दृष्टीनं वेगवेगळे प्रयोग करायला मला आवडतं. की खूप वेळा आपण प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागत असतो आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला पुराव्याविषयी सिद्ध करता येत नाही. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे एनर्जी. एनर्जी आपल्याला कुणाला दाखवता येत नाही. पण जसं आपण इलेक्ट्रिसिटी बाबतीत बोलतो की इलेक्ट्रिसिटी आपल्याला दाखवता येत नाही पण आपण दाखवू शकतो. फॅन फिरतोय, लाईट लागली, इलेक्ट्रिसिटी आहे. तसंच काही एनर्जीच्या बाबतीत आहे. एनर्जी आपण दाखवू शकत नाही, सिद्ध करू शकत नाही, पण फील करू शकतो. ह्याचा अनुभव अगोदर खूप वेळा घेतलेला आहे. आणि जेव्हा मी डॉक्टर नेमच्या रेकीला जॉईन झाले तर मला अजिबात इच्छा नव्हती. कारण मला जे पाहिजे होतं ते सगळं मला आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये मिळालं होतं. त्यामुळं मला काही वेगळं करायला पाहिजे अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. आणि ते जरा थोडं मला जबरदस्ती करत होते की नाही तू करून तरी बघ, तू करून तरी बघ. आणि फी ऐकल्यावर मी म्हटलं नाही, माझ्याकडे नाही तेवढे पैसे, मला नाही करायचं. ते म्हटले आणि माझा वाढदिवस होता, म्हटले तुला वाढदिवसाचं गिफ्ट करून तरी बघ. आणि मी तसं शेड्यूल खूप बिझी असतं, एवढा वेळ काढणं शक्य नसतं. पण म्हटलं ठीक आहे बघूया. आणि मी सुरुवात केली 3 पर्यंत. मला एवढं तसं माझा स्वभाव आहे, जे पण काय करायचं ते 100% करायचं, पूर्ण क्षमतेनं करायचं, टंगळमंगळ अजिबात नाही. त्यामुळे मी पूर्ण व्यवस्थितपणे लेवल 3 पर्यंत केलं. आणि ग्रँडमास्टरला थोडंसं अनिच्छाच होती, मला नको आता ठीक आहे. पण अजून परत एकदा मला ग्रँडमास्टरसाठी नाही, करायचंच आहे तुला, करायचंच आहे तुला. पण ह्यावेळी माझी तुझी फी नाही मी भरणार, तुझी ती भरायचीच. बरं ठीक आहे म्हटलं भरते. आणि सुरुवात झाली ग्रँडमास्टरच्या जर्नीला. ग्रँडमास्टर शब्दच एवढा पॉवरफुल आहे ना की खूप एनर्जी देऊन जातो. जेव्हा आपण एक स्वतःला एक ग्रँडमास्टर म्हणतो मी ग्रँडमास्टर आहे, तेव्हाच आपली पॉवर आपल्याला पहिल्यांदा समजते, इतरांना तर ती समजेलच. ग्रँडमास्टरच्या जर्नीमध्ये मला फरक एवढा वाटला की जसं मॅडम म्हणतात ग्रँडमास्टर जे बोलणार ते होणार. तर काही आपण बोलायचं नाही हे मला इथं आवर्जून सांगावं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी आपण बोलतो होऊन जातात. पण कधी कधी कुठं आपल्याला थांबायला पाहिजे ना, ह्या बाबतीत पण आपण जागरूक असायला पाहिजे. अशीच एक गोष्ट माझ्या बाबतीत घडली की माझी आई मला जवळजवळ गेले 2-3 वर्ष सांगत होती की मला गिळताना त्रास होतोय, गिळताना त्रास होतोय, छातीत जळजळ होती आणि तिला भरपूर औषधं चालू आहेत. त्यामुळं आमचं असं डायग्नोसिस गॅस्ट्रायटिसमुळं होत असेल. आणि ती एक दिवशी रागाने म्हटली, इतके दिवस तुला सांगते तू लक्षच देत नाहीस. आणि मग आम्ही तिला गॅस्ट्रोस्कोपीला घेऊन गेलो आणि गॅस्ट्रोस्कोपीमध्ये असा रिपोर्ट आला की जो सांगत होता इपिगॅस्ट्रिक कॅन्सर. आणि मी हादरून गेले. 5-10 मिनटं मला काही समजलं नाही की, आणि मला स्वतःबद्दल गिल्ट वाटायला लागलं की इतके दिवस ती मला सांगते की मला गिळताना त्रास होतो आणि मी का दुर्लक्ष केलं. तर तिची ट्रीटमेंट तिचे स्पेशालिस्टकडे चालू होती. आणि 5-10 मिनटं मला एवढं गिल्टी वाटलं स्वतःसाठी की आपण का दुर्लक्ष केलं असेल. पण त्याच्यानंतर एक पॉलिप सापडलं स्टमकमध्ये आणि सरांनी त्या बायोप्सी घेतली, रिपोर्टसाठी पाठवलं. पण मला आतून एवढी हादरलेली, मी जर पूर्वीची असते ना तर मला नाही वाटत मी 2-4 दिवस तर रडायचे थांबले असेल. पण त्यावेळी मी एवढी स्टेबल राहिले आणि डिसिजन घेतला, मॅडमना फोन केला आणि आम्ही दोघांनी पण ही गोष्ट तोंडातून बाहेर नाही काढली की ही मॅलिग्नन्सी आहे म्हणून.
आम्हाला दोघांना पण माहीत होतं हे असू शकतं, 99% मॅलिग्नन्सी असू शकते, पण ग्रँड मास्टरनं बोलायचं नाही की हे आहे. हे मी त्यावेळी मला खूप आतून जाणवलं की हे मी कुणालाही सांगणार नाही, माझ्या तोंडून ही गोष्ट मी काढणार नाही. 15 दिवस आम्ही थांबलो. 15 दिवसांनी आम्ही परत GA खाली परत दुसऱ्यांदा बायोप्सी केली आणि मीनवाईल आम्ही दोघं पण हिलिंग देत होतो, रोज प्रार्थना करत होतो. जे पण तिच्यासाठी काय करणं शक्य होतं आमच्याकडे ते करत होतो. आणि 15 दिवसानंतर रिपीट जेव्हा गॅस्ट्रोस्कोपी केली, बायोप्सी झाली आणि तो रिपोर्ट नॉर्मल आला. आणि तेव्हा मला खरंच जाणवलं की ग्रँड मास्टरला कोणती गोष्ट बोलायची नाही ह्याच्याबद्दल पण आपण सजग असायला पाहिजे. सो डे टू डे लाईफमध्ये खूप अनुभव येत असतात. आता बऱ्याच वेळा आता इथं बरेच जण स्वामी समर्थांना मानणार आहेत, वेगळ्या वेगळ्या गुरूंना मानणार आहेत आणि आपण बऱ्याच वेळा स्टक होतो. माझा मार्ग माझ्यासाठी चांगला आहे, मला काय गरज आहे दुसऱ्या ठिकाणी जायची. पण हे पूर्ण जेव्हा झालं तेव्हा मला असं समजलं की आपले गुरु कोणीही असू दे. आणि मी जेव्हा पहिल्यांदा स्वामी समर्थां अध्यात्मात आले ते स्वामी समर्थांच्यामुळं. माझा एक मित्र डॉक्टर होता, त्यांना मला नामस्मरण करायला शिकवलं, बाकीच्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. त्याच्यानंतर मी त्याच्या डेप्थमध्ये गेले. काही दिवसानंतर मला आर्ट ऑफ लिव्हिंग मिळालं. ते माझ्या शारीरिक समस्येसाठी मी आर्ट ऑफ लिव्हिंगकडे वळले की मला जन्मतापासून कंजेनेटल किडनीचं PUJ ब्लॉक होतं आणि जन्मतापासून माझी किडनी डॅमेज झालेली आहे. त्यामुळे मला भरपूर समस्या होत्या आणि त्या समस्येसाठी मी आर्ट ऑफ लिव्हिंगकडे वळले. आणि तेव्हा पण मला तो ब्लॉक होता की मी स्वामी समर्थांची भक्त आहे आणि मला कशाला श्री रविशंकर यांच्याकडे जायची गरज आहे, मी नाही जाणार. म्हणजे आपण जे ब्लॉक्स क्रिएट करतो आपल्या माइंडमध्ये ना, तर तिथं आपल्याला थोडं आपला दृष्टिकोन व्यापक ठेवायला हवा असं मला आत्ता इथं आल्यानंतर वाटतंय. तिथं गेल्यानंतर सुद्धा मला खूप फायदा झाला आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये. आणि त्या एक परिपूर्ण स्टेपला मी पोचले. मी टीचर झाले, आता मी ॲडव्हान्स कोर्स टीचर पण होईन भविष्यात. तेव्हा मला वाटतं मला जे पण काय पाहिजे होतं अध्यात्मात, म्हणजे मानसिकदृष्ट्या सगळ्या दृष्टिकोनातून मला तिथं फायदा झाला. तर मला नाही गरज पुढं काय इतर क्षेत्रात जाऊन बघायची. पण जेव्हा मी रेकीमध्ये आले तेव्हा ही गोष्ट मला जाणवली, जे पण आपल्या सोलच्या विकासासाठी आहे ना, ते प्रत्येक क्षेत्रातलं कुठंही मिळू दे ते आपल्याला घ्यायला पाहिजे. कारण आपलं शेवटचं ध्येय काय आहे, शेवटी आपल्या सोलपर्यंत पोहोचणंच, आपल्या सोलचा विकास करणं. म्हणजे थोडक्यात काय म्हणतो, इसी क्षण में मुक्ती आहे ना, त्याचा प्रत्येक क्षणात आपल्याला अनुभव घेता यावा. आणि ह्याच्यासाठी जे आपल्याला शिकायला मिळते ते आपण शिकायला पाहिजे. काही माइंडमध्ये असे ऑब्स्टॅकल्स क्रिएट करायची गरज नाही की मी या गुरूची, मी त्या गुरूची आणि मी हे नाही स्वीकारणार. तेवढा दृष्टिकोन माझा व्यापक झाला. आणि जाता जाता एवढंच सांगेन तुम्हाला, आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. म्हणजे जेव्हा मी संध्या करते तेव्हा हे मंत्र म्हणते ना, तर ते मंत्राचं खरा अर्थ आहे ना, तो आता कळतोय इथं आल्यावर. की तुम्ही कोणत्याही क्षेत्रातले असाल, कोणत्याही गुरुला मानत असाल, पण शेवटी काय, गुरु एक तत्व आहे की व्यक्ती नाही. पण आपल्याला एवढं स्वातंत्र्य आहे की ते तुम्ही कोणत्याही व्यक्तीमध्ये बघू शकता. तर ते तत्व ओळखा आणि त्या ऊर्जेशी कनेक्ट राहा. आपण सगळेजण तर कनेक्टेड आहोत, पण कसं होतं कधी कधी हव्या तशा गोष्टी घडल्या की आपण त्याच्यातनं बाहेर पडत जातो. जेव्हा चॅलेंजेस असतात तेव्हा आपल्याला देव आठवत असतो, तेव्हा आपल्याला ऊर्जा, ब्लेसिंग, रेकी सगळं आठवत असतं. पण जेव्हा सगळं काही छान चाललेलं असतं तेव्हा नकळत आपण यातून बाहेर पडतो. तर बाहेर पडू नका कुणी. रोज मेडिटेशन करत राहा, आपली साधना करत राहा, एकमेकाशी कनेक्टेड राहा. आणि मला वाटतं मॅडमने असं गेट टुगेदर दरवर्षी घ्यावं आणि आपण येत राहू, भेटत राहू, ऊर्जेशी कनेक्टेड राहू. थँक्यू.